सन्मान संपन्न होणार आहे। महाराष्ट्र निर्माण सेना उपशहर अध्यक्ष दिवा शहर सुभाष मुंडे साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होईल। विनोददादांच्या शुभ स्थिती मात्र हा सन्मान आम्ही ते करत आहोत। यानंतर सन्मान्य प्रवीण पाटील साहेब उपविभागाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना यांचा सन्मान इथे संपन्न होईल। या स्पर्धेमध्ये निस्वार्थपणे ज्यांनी मदत केली आहे, या ग्राउंडला जेवढं पाणी लागलं त्या पाण्याची सगळी व्यवस्था टँकरच्या माध्यमातून प्रवीण पाटील यांनी केली आहे, त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणात आभार इथे व्यक्त करतो। त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय विनोददादांच्या शुभ हस्ते। प्रवीण दादा आपले खरंच मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो आहोत। या आयोजकांच्या वतीने, स्पर्धेच्या वतीने, सर्व पाटील कुटुंबियांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणात मनपूर्वक आभार। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, काय वाटतंय आगासन? कोणाला द्यायला पाहिजे? देऊन टाकूया सिद्धेशला, कारण त्याने तो षटकार मारलाय आणि खऱ्या अर्थाने कठीण काम झालं होतं आगासन टीमचं आणि हा पुरस्कार त्याला देण्यात येतोय। लास्ट बॉलला षटकार ठोकणारा सिद्धेश मुंडे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। आगासन टीम भरपूर पारितोषिक आहेत, कॅप्टननी स्टेजवरच थांबायचं। कॅप्टन या। मी माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती करतो, दादा आपण या, साहेब आपण या इथे। आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सामनावीराचा पुरस्कार देत होतो या खेळाडूला। सिद्धेश ठरलाय सामनावीर। मोकळ्या क्षणी येऊन मात्र ज्याने आपल्या बॅटमधनं एक चपराक दाखवली आणि त्या चेंडूवर त्याने ते स्पष्ट केलं की आगासन संघ हा थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि त्याचा सन्मान इथे होतोय सामनावीराचा पुरस्कार इथे देऊन। डोक्यावरचा टिळक तुम्हाला पाहायला मिळतोय। निश्चित आपण बघतो की ह्या आशा होत्या, या अपेक्षा होता, हा आशीर्वाद होता त्याच्यासाठी, त्याच्या गावकऱ्यांचा, त्या महिलांचा, आणि त्यांनी मात्र हे करून दाखवलं मैदानावर। एका तपानंतर हा संघ पोहोचला तो थेट अंतिम फेरीमध्ये, याचा खूप प्राऊड फील होत असेल पूर्ण गावकऱ्यांना। शार्पी लाईट्स बंद करायचे आहेत, ऑपरेटर्स विनंती आहे शार्पी लाईट्स बंद करा। बाटासाहेब यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबर केतन सेट म्हणजे सिक्सर सुप्रीमो यांच्याकडनं एक किट बॅग असं स्वरूप आपण बघत आहोत सामनावीरासाठी। आणि नंतर काही पारितोषिक सुद्धा आहेत ते आपण निश्चित देणार आहोत या पूर्ण संघाला। सिद्धेश मुंडे यांनी जो शेवटच्या बॉलवर षटकार मारला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। संतोष बेडेकर यांच्या वतीने आपल्यासाठी हे पारितोषिक आहे। काशीनाथ दादा आपल्याला विनंती करतोय। दीपक जाधव साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण हे सगळी पारितोषिक इथे देतोय। संतोष बेडेकर यांच्याकडून 3000। आणि याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे भाग्य विधाते माजी आमदार आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब दादांचं इथे आगमन झालेलं आहे। यानंतर ओमकार याने व्यासपीठावर यायचंय। ओमकारसाठी पारितोषिक आहेत। ओमकार याने ज्या 3 विकेट घेतल्या त्याच्यासाठी विपुल गणेश मुंडे यांच्याकडून 6000 रुपयाचं पारितोषिक आणि दीपक जाधव साहेब यांच्याकडून 3000, असे टोटल 9000 रुपयाचं पारितोषिक ओमकारला दिलं जाईल। दीपक जाधव इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि विपुल गणेश मुंडे यांच्याकडून 2000, असं टोटल 9000चं पारितोषिक आपल्याला इथे देण्यात येत आहे। यानंतर केजू मुंडेला 2000 रुपयाचं पारितोषिक, ती विकेट घेतली त्याबद्दल विपुल गणेश मुंडे यांच्याकडून ते 2000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक दीपक जाधव यांच्या वतीने, असे टोटल 3000 रुपयाचं पारितोषिक। आणि यानंतर गणेश मुंडे यांच्याकडून संघाला 11000 रुपयाचं पारितोषिक, अजित मुंडे यांच्याकडून टोटल 9000 रुपयाचं पारितोषिक, असे टोटल 20000 रुपयाचं पारितोषिक आता आगासन टीमला इथे देण्यात येत आहे। 20000 अभिनंदन। 20000 रुपयाचं पारितोषिक देऊन तुमचा सन्मान होतोय। सिद्धेश ने जो षटकार मारला त्याने व्यासपीठावर थांबायचंय। धन्यवाद, आपण काही सन्मान इथे करतोय।
बाळकृष्ण भोईर साहेब प्रसिद्ध उद्योगपती घेसरचे त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित झालेले आहेत. हिमांशू भोईर त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या वतीने 1,00,000 रुपये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. विजेत्या टीमला आपण काल दिले होते प्रेक्षणीय सामना, त्याच्यासाठी 50,000 रुपये आणि ग्रामीण टीमला देखील 50,000 रुपयाचं पारितोषिक बाळकृष्ण भोईर यांच्या वतीने आहे. आणि हिमांशू भोईर इथे उपस्थित झालेले आहेत. हिमांशू बिल्डर अँड डेव्हलपर अशी त्यांची फर्म आहे. आणि आपण विनोदजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर काशीनाथ काना पाटील साहेब आणि त्याचबरोबर तकदीर काळन यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करतोय. लाखो तलवारींचं युद्ध एका वाघ नखावर जिंकलं जाऊ शकतं. या भेटीद्वारे तुम्हाला सांगितलं जात आहे. हे सिंहासन वाघनख आणि हा सन्मान इथे करण्यात आलाय हिमांशू भोईर यांचा. आता खुल्या गटातला सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर सुरू होतोय. कुठेही आपला जास्त वेळ आपण घेत नाही आहोत, लगेच सेमीफायनल कडे वळतोय. शार्फीज लाईट बंद करायच्यात, नंतर चेक करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. इट्स बिग विकेट. रनआउटच्या स्वरूपात कृष्णा सातपुते माघारी परतलाय. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स माय क्राफ्टिंग एक्सलन्स ही विकेट मात्र येते कृष्णा सातपुतेची, ते देखील रनआउटच्या स्वरूपात. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नुकताच सामना संपन्न झाला. ग्रामीणची पहिली सेमीफायनल संपन्न झाली आणि त्यामध्ये आगासन संघ विजयी झाला. ते फायनलला जाऊन पोहोचलेत आणि त्यानंतरची प्रवीण 11 खारघर आणि त्यांच्या विरोधात शांतिरत्न 11 डोंबिवली सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. ते रनआउटच्या स्वरूपात कृष्णा मात्र बाद झाला. धावचीच्या स्वरूपात मोठी विकेट. कृष्णा सातपुते आणि जगत सरकार. बॅटिंग टीम शांतिरत्न 11 डोंबिवली टीमला विनंती, आपला एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सन्माननीय मुरबीचे आदरणीय यशवंतजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. समोर खेचायचा होता फटका. मिड ऑफचा प्लेअर मात्र चांगली फिल्डिंग तिथे करतोय. एक धाव या ठिकाणी मात्र जोडली जाईल आणि एकेरी धावसंख्येने स्कोर आतापर्यंत शांतिरत्न 11 डोंबिवली संघाचा 3 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट सेमीफायनल शहरी गटाची दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय. 3 धावा झाल्यात, 3 स्कोर आहे. आदित्य 11 हा संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. काशीनाथ दादा पाटील यांचा संघ. शहरी गटाचा आपण विचार केला, ओपन लीगच्या मॅचेस झाल्या. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 11 लाख रुपये व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,55,000 आणि सेकंड सेमीफायनल चालू आहे. फायनलमध्ये पोहोचला आदित्य 11 आणि आता प्रवीण 11 खारघर आणि त्यांच्या विरोधात शांतिरत्न 11 डोंबिवली. पहिल्याच ओव्हरमध्ये विकी भोईर धारावी एक्सप्रेसने मात्र फक्त 3 धावा दिल्या. रनआउटच्या स्वरूपात कृष्णा सातपुते मात्र बाद झाला. सध्या मैदानात सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार. प्रेक्षकांचा जल्लोष. ग्रामीणचा सामना आपण पाहिला. फायनलमध्ये आगासन संघ जाऊन पोहोचलाय. दिमागदार क्रिकेटचा हा सोहळा. भारतातील अग्रनामांकित स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्याच्या शहरी गटातील सेकंड सेमीफायनलमध्ये आपण आहोत. मी विनंती करतोय शार्पी ऑपरेटर्सला, कृपया करून आपण शार्पी ऑन करू नका, टेस्ट करू नका मॅच चालू असताना. धीरज आलाय, नवी मुंबईचा आणखी एक स्टार खेळाडू. 3 धावा पहिल्या षटकात, 1 विकेट. खूपच बाहेरचा चेंडू, पंच नक्कीच दंडित करतील यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव, अतिरिक्त धाव जोडली जाते. 4 धावा.
70-70 यूट्यूब चॅनलवरती जे प्रेक्षक जोडले गेलेत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्क्वेअर ड्राईव्ह आणि शेवटच्या क्षणी बॉल मात्र इथे अडवला जातोय. एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही इथे करतोय. पहा आपापल्या बाजूला थोडं पहा. सोहेल समीर मुंडे हा छोटा मुलगा आहे, तो इथे हरवलाय. येलो टी शर्ट त्याने घातलाय. नम्रतेची सूचना सर्व प्रेक्षकांनी आपल्या बाजूला जरा तपासा. येलो टी शर्ट परिधान केलेला एक छोटा मुलगा आहे सोहेल समीर मुंडे, आपल्या बाजूला असेल. 4च वर्षाचा आहे. आपल्या बाजूला असेल तर कृपया करून आपण ती माहिती पोहोचवा. थँक्यू. सतीश सर, लाईट्स कृपया करून. शार्पी ऑपरेटर्स आपणास विनंती आहे की लाईट्स कृपया करून ऑन करू नका. आणि पंचांच्या मागेही जे आहेत त्यांना विनंती की आपण कुठेही तिथे उभे राहू नका, ही नम्रतेची सूचना. धाबा आहेत त्या 7. सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार. फुल टॉस बॉल दिला बिरविकेटला विरकावून. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु बॉल चाललाय सीमारेषा पार. हा षटकार येतोय. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज, सिक्सर. आपण बघतो की पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच्या मुवमेंटला जगत सरकारने मात्र धीरजच्या विरोधात चांगला अटॅक केला. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर आहे आणि ॲडव्हान्टेजचा उचलतोय म्हणजे फलंदाज स्ट्रायकिंगला जगत सरकार. धावसंख्या 13 धाबा. षटकार आलाय जगत सरकारच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडा पाय पुढे घेतला होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खरं तर कृष्णा सातपुते अगदी स्वस्तात रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक हा डाव सावरत असताना तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. स्वर्गीय रघुनाथ काळंग क्रीडांगण हेदुटणे या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. एक फायनल आता कंप्लीट होत जाते. ही सेकंड सेमी फायनल आहे शहरी गटाची. या अगोदर आदित्य 11 फायनलमध्ये पोहोचलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॅटच्या बॉटम एजला बॉल लागलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफचा प्लेअर तिथपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी एक धाव. एक षटकार आला. त्यानंतर थोडं सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना सरोज आणि जगत. धावा झाल्यात आत्तापर्यंत 15. 9.39च्या सरासरीने. पहिल्या षटकात विकी भोईरने फक्त धावा दिल्या 3 आणि या षटकामध्ये धीरज भोईरच्या विरोधात एक षटकार आलाय. धावा दिल्यात आत्तापर्यंत 12. 6 षटकांचा हा सामना. 2 पॉवर प्लेची षटकं. दोन्ही नवी मुंबईचे गोलंदाज आपण पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पाहिले. विजय पावले आता लॉंग ऑफच्या पोझिशनला येतोय. जगत सरकार साडी लेफ्टी बॅटर वर्सेस लेफ्टी बॉलर. खुला टाकला होता चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून. वॉट अ शॉट. स्क्वेअर ड्राईव्ह हा येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस जगत सरकारच्या बॅटमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चौकार. स्ट्राईक स्ट्रोक आपण बघितला. चेंडूला येऊ दिलं, नंतर बॅटचा फेस ओपन केला. वॅकंट एरिया होता आणि अपिश स्क्वेअर कटचा फटका आपण बघितलं. बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्यूट केला आणि दर्जेदार चौकार आपण बघतो मैदानावर या पॉवर प्लेमध्ये येत असताना जगतच्या बॅटमधून. कालही जगत सरकारने रेस्ट ऑफ इंडिया टीमसाठी चांगली फलंदाजी केली. आजही चांगल्या टचमध्ये दिसतोय जगत सरकार. एक चौकार आला. पुन्हा खोला टाकलेला बॉल कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. चांगली फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला फेक होईल आणि तिथे पोहोचलाय मात्र सरोज प्रामाणिक. शांतिरत्न 11 डोंबिवली टीम बॅटिंग करत असताना दुसऱ्या षटकात मात्र जोरदार आक्रमण राहिलं. या ओव्हरमध्ये एक षटकार देखील आला, एक चौकार देखील आला. टोटल दिला धीरजने 17. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 1 बाद 20. 20 लॉस ऑफ 1 विकेट. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. सन्माननीय माजी आमदार आदरणीय रमेशदादा पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत.
आदरणीय काशीनाथदादा पाटील त्यांच्याच बाजूला तकदीरजी काळन या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आणि त्यांचा संघ फायनलला देखील जाऊन पोहोचलाय. आदित्य 11 तो सामना आणि त्या सामन्यातील गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिली प्रिन्सची, इरफान, त्याचबरोबरीने आकाश चिंदारिया आणि शेवटचं षटक टाकणारा फिरोज शेख. फार कमी धावांवरती विशा अर्जुन 11 संघाला त्याने थांबवलं आणि आदित्य 11ने त्या धावांचा सहजरित्या पाठलाग केला. 2 ओव्हर धावा झाल्या त्या 20. ऑन स्ट्राईक आहे जगत सरकार. 5 बॉल 13 वर खेळतोय. विकी भोईर आला हलक्या हातानं बॉलला मात्र वळवलं ते मिडविकेटच्या दिशेनं. वेगानं क्षेत्ररक्षक विजय पावले येतोय, डायरेक्ट हिट केलाय आणि सेलिब्रेशन पहा विजय पावलेचं. मांगलेचा विजय पावलेने केलाय डायरेक्ट हिट. काम तमाम केलंय ते फलंदाज सरोज प्रामाणिकचं. येते योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. आणि मैदानात दाखल झाला टीमचा कॅप्टन, सर्वत्र प्रसिद्धीस पावन असलेला हा खेळाडू खरं अंबाला मैदानात दाखल झालाय. सरस सेनापती या टीमचा कॅप्टन म्हणून अविनाश राणा मात्र टॉससाठी आले होते. करण अंबाला मैदानात दाखल झालाय. सर्वाधिक पसंतीचा खेळाडू. खालच्या मॅचमध्ये रेस्ट ऑफ इंडिया बेस्ट आणि त्यांच्या विरोधात होता बेस्ट ऑफ ठाणे रायगड. या मॅचमध्ये देखील करण अंबालाची काय लाजवाब इनिंग त्याने साकारली होती जगत सरकारच्या जोडीला. आणि या मॅचमध्ये देखील शांतिरत्न डोंबिवली टीम डिझर्व करते त्यांची पार्टनरशिप. फटका हवेत आहे. ही कॅच महत्वाची आहे. मागे चालला क्षेत्ररक्षक आणि इथे घेल घेतोय. भूषणने घेतला हा झेल. फलंदाज बाद होईल. ओमी केणीने मात्र हा घेतलाय झेल. फलंदाज बाद होईल जगत सरकार. या अगोदर डायरेक्ट हिट केला विजय पावलेने. फलंदाज बाद झाला सरोज प्रामाणिक. जगत सरकारचा फटका फसला. लिडिंग एज घेतली मागे जात असताना ओमी केनीने मात्र हा झेल घेतलाय. मोठा धक्का शांतिरत्न 11 डोंबिवली संघाला. या विकेटचे प्रायोजक आहेत योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. महत्वाची विकेट. बॅटची लिडिंग एज. जगत सरकार आक्रमण करण्याचा इरादा होता. बॅटचा फेज लवकर क्लोज झाला. मिस टाइम स्ट्रोक आणि शॉट फाईन लेगला जात असताना मात्र झेल घेतला तो ओमी केनेने आणि जगत सरकार मात्र बाद झाला. मोठी विकेट. एकाग्रता शेवटपर्यंत. चांगला झेल आणि विकी भोईरचं सेलिब्रेशन पहा. त्याला ठाऊक आहे विकेट किती महत्वाची आहे आणि त्याने जगत सरकारला बाद केले. नवीन फलंदाज मैदानात संजीव कनोजिया. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. स्टार कास्ट मोठी आहे शांतिरत्न 11 डोंबिवली संघाची. चिंता नाहीये फलंदाजीची परंतु धावा करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तिसरं षटक चालू आहे. विकी भोईरनं आतापर्यंत धावा दिल्या त्या 4. 1 विकेट त्यानं घेतले नुकताच जगत सरकारची. 21 धावा 3 विकेट. थर्ड ओव्हर सेकंड सेमीफायनल शहरी गटाची. हलक्या हातानं फक्त बॉलला पुश केलंय. पुश करो खुश रहो आणि तेच करायचे सध्याच्या घडीला. कारण अंबाला समवेत कालही पार्टनरशिप आपण पाहिली त्यावेळी त्याच्या साथीला होता जगत सरकार. तो पाठमोहरा अगदी ते माघारी परतलाय आणि आता त्याच्या साथीला आहे संजू कनोजिया. स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या ती 22. विकेट गेल्या 3. 40+ सामना फायनलचा सामना विजय झाला गोळवली हा संघ. पुन्हा फ्लिक केले बॉलला. मनगटाच्या सहाय्याने स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. वेगानं क्षेत्ररक्षक येतोय फेकेल. खरं अंबाला देखील आपलं स्वतःचं खातं उघडतोय परंतु इथे पंच इशारा करतायत. ओव्हर स्टेपिंग साठी पंचांनी टीव्ही अंपायरची मदत मागितली. टीव्ही अंपायरची मदत मागितले मेन अंपायरने ओव्हर स्टेपिंग साठी. संजू कनोजिया आणि करण अंबाला. ISPL नुकताच संपन्न झाली. संजू कनोजिया ISPLचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहिला
आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं करण अंबाला, काय कमालीची गोलंदाजी राहिली संपूर्ण ISPL मध्ये. खरं तर एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे आणि दोन्ही मोठे खेळाडू सध्या मैदानात आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी गर्दी इथे केलेली आहे. परंतु सध्या निर्णय प्रलंबित आहे. ओव्हर स्टेपिंगसाठी TV अंपायरची मदत घेतली जाते. धावा आहेत आतापर्यंत शांतिरत्न 11 डोंबिवली संघाच्या 22. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंच आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय विकी भोईर आणि निश्चितच त्या लाईनच्या क्रीजच्या मागे थोडा पाय. पंचांचा चांगला निर्णय आलाय. आता धावा आहेत त्या मात्र 23-23. ती धाव आता आपण ऍड केले. पुन्हा खोलात टाकला होता चेंडू. फुल्लर लेनचा बॉल बॅकलिप छोटी करून मिड विकेटच्या दिशेनं विजय पावले वेगानं पुन्हा एकदा आला होता. या अगोदर विजय पावलेने रनआउटची विकेट घेतली होती. सरोज प्रामाणिकची डायरेक्ट हिट केलं होतं. आता देखील वेगानं आला. संधी निर्माण होती परंतु शेवटी हातातून चेंडू निसटला आणि 2 धावा इथे घेतल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आणि धावा झाल्यात त्या 25-25. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक शहरी गटासाठी तब्बल 11 लाखाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 5,55,000 आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी रॉयल इनफिल्डची बुलेट. कमालीची पारितोषिक आहे. भली मोठी पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांना आवडणारी स्पर्धा आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. 25 धावा 3 विकेट. थोडा शांत संयमी ठेवण्यात यश मिळालंय विकी भोईर आणि त्याचबरोबरीने धीरजला. शांतिरत्न 11 डोंबिवली संघाला 25वरती 3. पुन्हा हलक्या हाताने इथे ड्राईव्ह केला जातोय. शांत आणि संयमी क्रिकेट पार्टनरशिप बिल्टअप केली जाते. संजू कनोजिया आणि करण अंबाला कडून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 26. विकेट गेल्यात 3. धन्यवाद. माझ्या बरोबर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते जोडले गेलेले आहेत. शांतिरत्न संघासाठी ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि बरीच वर्ष ते शांतिरत्न संघासाठी खेळत आहेत. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला थोडासा दबाव निर्माण केलाय प्रवीण 11 खारघर संघाने त्याविषयी चर्चा. पहिल्यांदा तर तुमचा डोळा कसा आहे, जखम कशी आहे आणि आता काय वाटतंय या परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी संघ जो आहे त्यांचा खेळ तुम्हाला बरोबर माहिती आहे आणि तुमचा खेळ देखील त्यांना माहिती आहे. असे खेळाडू समोर आहेत. किती धावा बनवल्या पाहिजेत आणि काय रणनीती आता तुमच्या टीमची असेल? अगोदर माझ्या डोळ्याचं सांगतो. डोळ्याला म्हणजे ज्यावेळेस लागलं होतं त्यावेळेस मला अक्षरशः डोळ्यावरती अंधारी आली होती. नंतर ज्यावेळेस डॉक्टरांनी चेकअप केलं त्यावेळेस थोडंसं रक्त साकळलं होतं पाडायचे त्या जवळपास. सूज पण होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की कमीत कमी एक 10-15 दिवस तरी रेस्ट घ्यावं लागेल, खेळू शकणार नाही. परंतु कालची मॅच जी तुम्ही बघितली परवा दिवशीची, एक बॅट्समन कमी होते आणि मला खेळणं खूप गरजेचे होते आणि 11च प्लेयर होते मोजके. त्याच्यामुळं हेमंत भाईसुद्धा म्हटले की तुम्ही आप रेस्ट कर सकते हो. तो कृष्णा भाई खेलो. मैं बोला नहीं मैं खेलूँगा क्योंकि ये रतनबुआ ट्रॉफी हम बहुत वेटिंग पे रहते हैं तो हमको मैं खेलना ही भी कुछ भी कहो. तो मैं वो मैच खेला और एक 13-14 रन भी किए थे. तो थोड़ा कॉन्फिडेंस लूज़ हुआ लगने के वजह से. आज आपने देखा होगा जब बॉडी पे बॉल आ रहे थे तो पुल शॉट मारने जो मेरा फेवरेट शॉट है वो डर लग रहा था क्योंकि डॉक्टर ने बोला था कि फिर से एक बार लग जाता है तो आपका डैमेज भी हो सकती है. तो थोड़ा सा अंदर से डर महसूस हो रहा था. काय म्हणाल? अजूनही तुमची स्ट्रेंथ पाहिली तर मोठी आहे. हेमंत बनियाल साहेब देखील टीमशी जोडले गेलेले आहेत. शांतिरत्न हे नाव असं आहे. तुम्ही खूप वर्ष खेळताय या टीमच्या बरोबरीने. काय किती अंदाज तुमचा अंदाज? अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ ह्या ग्राउंडचा चांगला स्कोर आहे कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक बी चांगले आहे आणि समोरची जी टीम आहे आमचीच टीम आहे. आणि कोण कसं खेळतं आम्हाला माहिती आहे. त्या पद्धतीनं 60+ झाले तर खूप चांगली मॅच होईल. शेवटपर्यंत मॅच जाऊ शकते. कृष्णा सातपुते माझ्या बरोबरने होते आणि त्यांनी कळवलंय एक 60 पर्यंत जरी आम्ही गेलो ही मॅच आम्ही चांगली लढत देऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ग्राउंडशी माझं खूप वर्षापासूनचं नातं आहे आणि शांतिरत्न ही माझी फेवरेट टीम आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही त्या टीमकडनं खेळवलं आहे आणि ह्या नावामुळंच अक्षरशः आम्ही ह्या ग्राउंडमध्ये आता सध्या खेळत आहे. नाहीतर आमची घरची सुद्धा माझी फॅमिली म्हणत होती की एवढं लागलं असतानाच तुम्ही घरी या बोलत होती, रडत होती. पण म्हटलं नाही, ही पूर्ण टुर्नामेंट करूनच मी येणार घरी. कृष्णा सातपुते काही आठवणी जखम झाली त्याच्याबद्दल सुद्धा आणि टीम 60 धावा करेल आणि फाईट करेल हे सुद्धा सांगतायत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर सोमने सर आणि प्रसादजी परब सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच चंद्रकांत फुटाणे.
सॉरी चंद्रकांत शेट्टे. 26 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी विकी भोईरने केली. अवघ्या 9 धावा खर्च करून इकॉनॉमिकली 9 धावा खर्च करून 1 विकेट काढली. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक आता 4 सुरू होत आहे. विजय पावले सज्ज झाला आहे षटक क्रमांक 4 मध्ये. चांगलं कॉन्टेस्ट या 2 बल्हाढ्य संघांमध्ये बघायला मिळते. शांतिरत्न 11 डोंबिवली विरुद्ध प्रवीण 11 खारघर हा संघ तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये जो फिल्डिंग करतोय नाणेफेक जिंकून. योगेश पेडकरच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. स्ट्रायकिंगला संजू कनोजिया, विजय पावले. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून ओव्हर नंबर 4. वॉन्ट साईडला पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला आल्या पावलीच विजय पावलेचा चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज उत्तुंग षटकार. घणाघाती हल्ला आताच व्यासपीठावर कर्जतहून सूरज राणे यांचं आगमन झालं. विनोददादांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, खूप चांगले मित्र आहेत आणि सूरज राणे यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत या व्यासपीठावर. जबरदस्त षटकार बघायला मिळाला. पहिल्याच्या चेंडूवर संजू आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत होता. पहिल्या 3 षटकातून बघितलं की 3 विकेट्स गमावल्या. त्यामध्ये आपण बघितलं की विकी भोईरने 2 षटकं टाकली. 9 धावा खर्च करून त्याने 1 विकेट काढली. त्यानंतर बघितलं मैदानावर 2 फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाले. कृष्णा आणि सातपुते आणि त्याचबरोबर जगत सरकारमध्ये ज्यामध्ये आपण बघितलं की कॉर्डिनेशन झालं नव्हतं. इव्हन कृष्णा रेडी नव्हता दुसरी धाव घेण्यासाठी आणि जगतने सांगितलं की आपण 2 धावा कंप्लीट करू शकतो. त्या मुवमेंटला पहिला फलंदाज आपण बघितलं धावफलकावर 2 धावा असताना धावची सुरुवात बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की दुसरा फलंदाज 21 या धावेंवर बाद झाला. डायरेक्ट हिटचा एक अफलातून प्रयत्न आपण बघितला विजय पावलेचा. त्या ठिकाणी फलंदाज सरोज प्रामाणिक बाद झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की जगत सरकार हा यष्टीच्या मागे ओमीकणीच्या हातामध्ये झेल देऊन तंबूत परतला आणि त्यानंतर डाव सावरलाय संजूने स्ट्रायकिंग एंडला. ऑफ स्टोनच्या बाहेर ऑफ ड्राईव्ह शतरषक बरोबर समोर उभा केलाय. मेरिटवर चेंडू टाकलाय. भूषण गोळेने चेंडू कव्हर केला. निर्धाव चेंडू, लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इव्हन गॅप शोधू शकला नाही आहे संजू कनोजिया या ठिकाणी. ISPLच्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये हा फलंदाज आपण बघितला. बॅटिंग खूप चांगली केली स्पर्धेमध्ये त्याने. आणि मैदानावर मात्र शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. नेक्स्ट बॉल. हो क्या बात आहे. लाजवाब मॅग्निफिसंट डिलिव्हरी. षटकार मारल्यानंतर काय कमबॅक केलंय. दोन्ही चेंडू अक्षरशः जागेवर उभं केलंय संजू कनोजियाला. मॅग्निफिसंट वाईट यॉर्कर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू संधीच देत नाही. बघू शकता इनसाइड एज मागे गेला चेंडू. तिथे मात्र योगेश पेंडकर सज्जच होता चेंडू कव्हर करण्यासाठी. षटकार मारल्यानंतर दोन्ही चेंडू सलग निर्धाव टाकलेत. 4थं षटक घेऊन आले विजय पावले. पहिल्या चेंडू षटकाराला धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली धावफलकावर 32 आणि त्यानंतर मागच्या 2 चेंडूवर धाव आलेली नाहीये. संजू खेळतोय 10 वर, करण खेळतोय 1 वर. समोर ऑफर केला फटका. वॅकेंट एरिया आहे, थेट सीमारेषा बाहेरच जाईल. व्हॉट अ शॉट. मागचे 2 चेंडू शांत होता पण तो आता शांततेचा बांध फुटला आणि काय फटका वसूल केलाय. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर. परफॉर्मन्स अडचणीतनं बाहेर काढताना संजू कनोजिया ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय अत्यंत वाखण्याजोगी गोष्ट आहे. काय फटका लगावला. 2 षटकार त्याने विजय पावलेच्या विरोधात मारलेत आणि धावसंख्येला चांगला आकार दिला धावफलकावर. धावसंख्या 38. रिव्हर्स व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. युवराज सिंग स्टँड मध्ये पंच कन्फर्म करतायत आणि चेंडू सीमारेषे बाहेर. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. खणखणीत दणदणीत चौकार. वॉट अ शॉट अँड वॉट अ बॅटिंग अगेन्स्ट विजय पावले. 2 षटकार 1 चौकार संजू कनोजिया आणि तब्बल धावसंख्या 42.
अडचणीतून बाहेर काढत असताना संजू कनुजिया आपल्या संघासाठी. चेंडू उंच गेला, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये जज करतोय. मिड विकेट वरना चेंडूच्या खाली आला. एजाज कुठलीच चूक करत नाहीये असं वाटलं होतं या ठिकाणी. संजू कनुजिया शो सुरू झालाय की काय, पण त्या ठिकाणी स्वल्प विराम दिला, अल्प विराम दिला, पूर्ण विराम दिला आणि विकेट काढली. 2 षटकार 1 चौकार मारल्यानंतर त्याचं उत्तर विजय पावलेने दिलंय. फलंदाज बाद होतोय. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. संजू कनोजियाची महत्वाचा खेळाडू संजू कनोजिया. जोरदार आक्रमण अगदी आपण पाहिलं होतं, ज्याचा खेळ पाहण्यासाठी तगडीत स्टारकास्ट आहे. भारतातील नामचीन खेळाडू स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात खेळण्यासाठी आलेले आहेत. संजू कनोजियाने हल्ला चढवला, परंतु त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर विजय पावलेनं देखील दिलं शेवटच्या चेंडूवरती आणि संजू कनोजियाला त्याने बाद केलंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शांतिरत्न 11 डोंबिवली संघाची 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या आहे शांतिरत्न 11 डोंबिवली संघाची 43 धावा. ऑन स्ट्राईक करण अंबाला. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 5 आता घेऊन आलाय गोलंदाज राजू मुखिया. आतापर्यंत चांगली फाईट दिली आहे शांतिरत्न 11 डोंबिवली संघाने. जसं मगाशी कृष्णाने उल्लेख केला की माझा एक फेवरेट संघ आहे, माझा आवडीचा संघ आहे आणि बाकीचे फलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजी करतात त्यात वाकण्याजोगी आहे. आपण बघतोय संजू कनुजिया तंबूत परतला. करण अंबालावर खूप मोठी जबाबदारी. संस्कार त्याने मात्र काल ज्याने ताणका परफॉर्मन्स दिला होता समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग केलंय फटक्यावर आणि चेंडू सरळ सीमारेषेवर पाठवून दिलाय. व्हेरी गुड शॉट. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. खणखणीत चौकार. टॉस साठी रेडी राहायचं आहे. हो, दूर ठेवलाय चेंडू. चांगला लेग कटर टाकलाय गोलंदाज राजू मुखियाने. धावसंख्या आपण बघतोय जी धावफलक या चौकारच्या मध्ये 46 धावा धावफलकावर. करण अंबाला स्ट्राईक एंडला उभा आहे. माझी मुंबईसाठी ज्याप्रमाणे त्याने परफॉर्म केलंय आज शांतिरत्न 11 डोंबिवलीला तो रिप्रेझेंट करतोय एका मोठ्या स्पर्धेमध्ये. एज अँड गॉन. क्विक रिप्लाय राजू मुखियाचा. लेग कटर वाचवू शकला नाही त्या ठिकाणी आणि त्या चेंडूला ओळखण्याच्या आधीच आपण बघतो की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बिग विकेट. ही महत्वाची विकेट आहे. खरं तर नुकताच करण अंबालाने समोर अगदी चौकार मारला होता. लेग कटरचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप. बॅटची कडा घेतली आणि मागे योगेश पेणकरचं सेलिब्रेशन पहा, कारण त्याला ठाऊक आहे महत्वाची विकेट आहे. हा सरस सेनापती या टीमचा आणि सरस सेनापतीला गारद करण्यामध्ये राजू मुखियाला मात्र येते नक्कीच यश मिळाले. महत्वाची विकेट घेतली. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये विजय पावलेने बाद केलं संजू कनोजियाला आणि त्यानंतर मात्र करण अंबाला देखील बाद करण्यामध्ये यश मिळालंय राजू मुखियाला. 2 जबर धक्के मागच्या 4 ते 5 चेंडूंमध्ये दिलेत बॉलिंग करणाऱ्या प्रवीण 11 खारघर संघाने. हो, निश्चित. आपण जर मागचे 5 चेंडू जर उलटून बघितले तर 8 धावा आल्यात आणि 2 विकेट गमावल्यात शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाने. धावसंख्या 46 धावा धावफलकावर 5 गडी बाद. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि वाकळण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉस करण्यासाठी आपण मेन मुख्य व्यासपीठावरती यायचं. सोनारपाडा आणि वाकण दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण मुख्य मंचावरती यावं. सेकंड सेमीफायनल. राजू मुखिया थोडंसं थांबून ऑन साईडला चेंडूला प्लेस केला. हलक्या त्याने बॉटम हँडचा वापर केला. तिथे क्षेत्ररक्षक घेऊन भूषण गोळे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे नवीन हुड्डा खातं उघडतोय 1 धावेने आणि धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या जाऊन पुरली ती 47 वर. आतापर्यंत 5 फलंदाज आपण बघतोय मैदानावर गमावलेत ते शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाने. पण कमबॅक करावं लागेल. अजूनही मैदानावर आपण बघतो की अजून एक षटक यानंतर बाकी आहे. म्हणजेच काय तर मैदानावर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये एक चांगली धावसंख्या जसं मागाशी कृष्णाने उल्लेख केला की किमान 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. ऑस्ट्रेलियाच्या खूप बाहेर आहे चेंडू. पंच सांगतात वाईट बॉल.
खूप दूर ठेवला चेंडू. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर संस्कार ध्यानी, ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला होता. समीर आठवत असेल तर म्हणजेच रेस्ट ऑफ इंडिया संघाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न, चांगली बॅटिंग करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि तो समोर आल्यानंतर हा चेंडू निश्चितच वाईट टाकलाय तो राजू मुखियाने. 48. पुन्हा बाहेर दबाव, प्रेशर गोलंदाजावर. इव्हन एक वेगळी स्ट्रॅटेजी मैदानावर आपण बघतोय की 2 चेंडू वाईट टाकले, 2 चेंडू बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जणू काही ते सेट करण्याचा प्रयत्न आपण बघतोय मैदानावर राजू मुखिया करतोय आणि भरकटलेले चेंडू, दोन्ही चेंडू आपण बघतोय की खूप दूर ठेवले आहेत. 49 धावा धावफलक देऊन 2 वाईटच्या मदतीने. हे धावा फार महत्वाचे शांतिरत्न 11 डोंबिवली टीमसाठी. मग ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या तरी त्यांना चालतील. क्या बात आहे, लाजवाब. याचाच उल्लेख मगाशी आपण केला की 2 चेंडू सेट केलं, असं वाटलं हा चेंडू सुद्धा बाहेर जाईल की काय, बरोबर चेंडू आतमध्ये येतोय आणि बीट करून जातोय तो स्ट्रायकिंगला फलंदाज संस्कार ध्यानीला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. विकेट काढल्या तर कॉन्फिडन्स वाढलाय, पण शांतिरत्न 11 डोंबिवली हा मागे राहणारा संघ नाहीये. पेटून उठेल, उत्तर देईल तो निश्चितच पुढच्या काही चेंडूंवर. पुढचा चेंडू राजूचा समोर उचललाय, क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या चेंडूच्या खाली जज करते पण त्याच्या वाक्याच्या बाहेर. आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. 50 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत शांतिरत्न 11 डोंबिवली या संघाच्या आणि धावसंख्या 51 धावा धावफलकावर. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 10.20 आणि अजूनही मैदानावर समीर 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 5 फलंदाज गमावले. संस्कार ध्यानी ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय निश्चित तो त्याचा कॉन्फिडन्स बघायला मिळतोय. हवा पूर्णपणे थांबली आणि बघायचं तर या मोमेंटला जेव्हा समोरच्या एंडने कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी केली जाईल, समोरच्या एंडने ज्याप्रमाणे बॅटिंग करतील फलंदाज, त्या मोमेंटला 6 चेंडूमध्ये काय एक्सपेक्ट करतोय शांतिरत्न 11 डोंबिवली संघ. नक्कीच कृष्णा सातपुते यांनी देखील उल्लेख केला की 60-65च्या आसपास जर का धावा आल्या तर नक्कीच आमच्याकडे तसा बॉलिंग अटॅक समोरच्या टीमला देखील आपण रोखू शकतो. मला असं वाटते की 51 झाल्यात. या ओव्हरमध्ये एक नौका गोलंदाज मैदानात असणार आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. आक्रमण करावं लागेल खास करून संस्कार ध्यानीला आणि त्याच्या साथीला असलेल्या नवीनला. पाहूया कितपत टार्गेट सेट करतायत. 60-65 मला असं वाटतंय की मजा येईल सेकंड इनिंग मध्ये, या सेकंड सेमीफायनल मध्ये. हो निश्चितच. आणि आपण बघतो की प्रवीण 11 खारघर मध्ये ऑप्शन भरपूर आहे. भूषण गोळे स्वतः आहे, धीरजने षटक टाकले, तो सुद्धा एक ऑप्शन होता. पण विजय पावलेच्या हातातच चेंडू दिला, ज्या विजय पावलेने चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि आपण बघितलं की 2 षटकार 1 चौकार आला, पण विकेटने काढली होती ही सगळ्यात जमेची बाजू. सध्या आपण धावसंख्या बघतोय ती 51. स्ट्रायकिंगला नवीन हुडा, 5 गडी बाद, निर्णायक षटक विजय पावलेच्या हातामध्ये. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला प्लेस केला, त्या ठिकाणी भूषण गोळे चेंडू कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग, चांगला क्षेत्ररक्षण. मगाशी कृष्णाने अजून एक उल्लेख केला की समोरचा संघ सुद्धा माझा संघ आहे, त्यामुळे त्यांच्या संघातले फलंदाज मला माहिती आहेत की कुठल्या प्रकारे ते खेळू शकतात. अशा मुवमेंटला माझ्याकडे जर 60 डावा असतील तर त्यांना कसं रोखायचं आहे, माझ्या गोलंदाजांना कुठे युटिलाइज करायचं आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि बघायचं त्या मुवमेंटला 60च्या पलीकडे किंवा 60 डावा हे टार्गेट इथे सेट होईल का शांतिरत्न 11 डोंबिवली संघाकडून. विजय पावलेच्या विरोधात आक्रमण देखील झालंय. त्याने एक विकेट नक्की घेतले, परंतु धावा दिल्या त्या 17 देखील दिलेल्या आहेत. 52 धावा, 5 विकेट. शेवटचं षटक चालू आहे. विजय पावले गोलंदाजी करतोय. आक्रमण करावं लागेल संस्कार ध्यानीला विजय पावलेच्या विरोधात. मारलाय फटका स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने प्रयत्न लाजवाब केलेत. व्हॉट अ परफॉर्मन्स. काय तिथे षटकार अडवलाय, लाजवाब प्रयत्न त्याने मात्र केले. रनआउटची विकेट मात्र इथे आलेली आहे, परंतु पंच सांगतायत पहिल्यांदा चेक केलं जाईल षटकार आहे की नाही आणि त्यानंतर मात्र ही विकेट मात्र देण्यात येईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. काय लाजवाब प्रयत्न राहिले. श्री अनंत मुंडे अजून एक लहान मुलगा इथे हरवला आहे, 6वी मध्ये आहे तो मुलगा. जर अनाउन्समेंट ऐकत असेल तर प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे, आमच्या मुख्य व्यासपीठावर या, स्टेजवर या. श्री अनंत मुंडे आगासनचा हा खेळाडू प्रेक्षक आहे, लहान मुलगा आहे. आपण जर अनाउन्समेंट ऐकत असाल तर प्लीज आपण ताबडतोब स्टेजवर यायचं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, बाउंड्री चेक केली जाईल. या ठिकाणी तो परफेक्टली तो चेंडू सेफ झालाय की नाही. शॉट चांगला होता, त्याच्या मात्र शंका नाही. खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका संस्कार त्यांनी ऑफर केला. बघू शकता हा चेंडू आपण बघितलं उंच भरपूर गेला, एलिव्हेशन चांगलं भेटलं होतं त्या ठिकाणी. डीपमध्ये बघूया एक्झॅक्टली काय घडलंय. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू तिथे प्रॉपरली सेफ केलाय की नाही. चेंडू आतमध्ये ढकललाय, फलंदाज सुद्धा बघतो की त्या ठिकाणी बघत होता आणि या ठिकाणी सेफ. हे नितीन माटुंगे होता त्या ठिकाणी. काय प्रयत्न केले आणि काय लाईव्ह टेलिकास्ट आहे बाय 70 स्पोर्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता हवेत राहिलेला चेंडू सीमा लगत होता, उंच उडी झेपावत मात्र हा चेंडू आतमध्ये ढकलून दिला.
कमालीची फिल्डिंग नितीन माटुंगे कडून पाहायला मिळेल. या धावा फार महत्वाच्या आहेत कारण हा षटकार आला असता. लाजवाब प्रयत्न नितीन माटुंगे कडून आणि तिथे त्याने धावा रोखल्यात. फलंदाज देखील इथे बाद झालाय. अद्यापही निर्णय सेव्ह केलाय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद असेल. त्यामुळे एकच धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. चांगला सेव्ह नितीन माटुंगे कडून आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक महत्वाची विकेट. तर नवीन फलंदाज यावं लागेल. नवीन हुंडा इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. एकच धाव इथे आपण ऍड करूया धावफलकावर. धावसंख्येची अंकी जर आपण बघतो ती 53 धावा. अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहेत ते आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये ते 4. बल्लेबाज का नाम बताइए. बैट्समैन पाठवा. नॉस्ट्रायकिंग केला रनआउट आहे ना. सेफ केलं तिकडे. बाउंड्री सेव्ह आहे. बाउंड्री सेव्ह आहे. आपण मगाशी ऑलरेडी सूचना दिली आहे. बाउंड्री सेव्ह आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग एफर्ट आपल्याला बघायला मिळाले नितीन माटुंगेचे. डीपमध्ये जो चेंडू जवळजवळ सीमारेषा बाहेर चालला होता स्ट्रेच क्रॉस होता चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. पण चेंडूची जेव्हा फेक केली सरकार त्यांनी स्ट्राईक एंडला पोहोचला तर बघू शकता पुन्हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवर पुन्हा बघायला मिळते. बघू शकता स्क्रीनवर एक उंच उडी घेतली. चेंडू आतमध्ये ढकलला स्वतः बाहेर निघून गेला आणि महत्वाच्या त्यांनी त्या ठिकाणी 5 धावा रोखल्यात असं मी म्हणेन कारण फक्त एकच धाव कंप्लीट केली आहे. रनआउट सुद्धा चेक करायचं आहे का सतीश कुरूप सर. हा सेव्ह केलाय आणि स्क्रीनवरती देखील दाखवलंय. सेव्ह केला आणि त्यानंतर मात्र रनआउट. ऑलरेडी बाउंड्री यहाँ पे सेफ हो चुकी है और 9 सेकंड में वहां पे बल्लेबाज आउट हो चुके थे. प्लीज नए बल्लेबाज भेजिए. न्यू बैट्समैन प्लीज एंटर कीजिए. जो शॉट वहां पे मारा था संस्कार ध्यान ने वहां पे वो बाउंड्री सेव की है नितिन माटुंगे ने और वहां पे बल्लेबाज आउट भी हो चुके हैं नॉन स्ट्राइकिंग एंड की दिशा में. नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर. राहुल सोलंकी रन संख्या हो चुकी हो 53. 53 धावा धावफलकावर. रन संख्या 53. कुल मिला के 6 विकेट अब तक गिर चुके शांतिरत्न 11 डोंबिवली टीम के. 6 गडी गमावलेत आतापर्यंत शांतिरत्न 11 डोंबिवली संघाने. राहुल सोलंकी आलाय नवीन फलंदाज. नॉन स्ट्राइकिंग एंडला असेल. स्ट्राइकिंग एंडला असेल तो संस्कार ध्यानी. अभी भी इस इनिंग की 4 गेंदे शेष है. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजय पावले पुढचा चेंडू घेऊन पुन्हा संस्कार ध्यानी समोर. ओ व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. पूरे 6 रन. व्हाट अ शॉट. 6 रन. हे षटकारांची गरज आहे. नितांत गरज आहे ती शांतरत्न 11 डोंबिवली टीमला. क्या शॉट मारा है. रबर स्टॅम्प शॉट. जसा चेंडू बॅटमधून निघाला त्याच्यावर मोहर लागली होती. स्टॅम्प लागला. हा चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल आणि आपण बघतोय की विजय पावलेच्या विरोधात आतापर्यंत आलाय तो या इनिंग मधला 3रा षटकार आणि धावसंख्या तब्बल 59. 59 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द लास्ट ओव्हर. पावले टू संस्कार. फुल टॉस. चेंडू हवेमध्ये आणि चांगला एफर्ट. इजाज कुरेशी चूक करत नाहीये. एक उंच उडी घेतली. लॉंग जंप घेतली आणि अप्रतिम झेल तिथे फिनिश केला. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. या संपूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर नक्कीच फिल्डिंग मध्ये स्टँडर्ड दाखवल्या प्रवीण 11 खारघर संघाने. विजय पावलेचा तो डायरेक्ट हिट असेल ती एक रनआउटची विकेट. सरोज प्रमाणिक तिथे बाद झाला. त्यानंतर नितीन माटुंगेने मगाशी सेव्ह केला
तिथे एक फलंदाज नवीन मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि आता लोअर फुल टॉस बॉल वरती संस्कार द्यानीनं आक्रमण केलं होतं मिड विकेटला. एजाज त्या ठिकाणी होता. उंच उडी घेत मात्र त्याने हात झेल घेतला. लाजवाब हाय क्लास स्टँडर्ड फिल्डिंगचा दाखवत असताना एजाज कुरेशी आणि त्याचं कौतुक देखील करताना विनोददादा पाटील. आणि कम्मालीचा खेळ सध्या चालू आहे. कंट्रोल केलंय. कृष्णाने जरूर म्हटलं की 60-65 पर्यंत आम्हाला पोहोचायचंय, परंतु आता सध्या धावसंख्या आहे ती 59. 59 धावा धावफलकावर अजूनही मैदानावर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल टू गो. बॉटम हँड ऑन साइडला फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला चेंडू उचलण्यासाठी येतोय. डीप मधून चेंडू तिथे कव्हर करून फेक करतो. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग. 2 धावेने शिवमने खातं उघडलंय मैदानावर आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 61 वर. जी अपेक्षा कृष्णा सातपुतेने केली होती की 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि तिथपर्यंत पोहोचलाय शांतिरत्न 11 डोंबिवली संघ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शिवम स्ट्रायकिंग इन लाऊब आहे आणि विजय पावले निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आपण बघतो तुमच्या स्क्रीनवर. लकी आणि त्याचबरोबर काशीनाथ कान्हा पाटील यांना भरत पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे. वाकड आणि सोनारपाडा टॉस साठी समोर ऑफर केलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी आणि समोर आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडू येऊन लँड होतोय त्या लाईट वर. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. उत्तुंग षटकार. जी अपेक्षा होती कृष्णा सातपुतेला की आपण 65च्या आसपास पोहोचावं आणि या फटक्याने या षटकाराने शेवटच्या चेंडूवरती मात्र हा दमदार फटका आला. समोर अगदी व्यासपीठाच्या दिशेने षटकार मात्र आला. कमालीचा फटका होता. अगदी व्यासपीठाच्या दिशेने मात्र षटकार आला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि या षटकाराने धाव फलक 5-6 षटकांच्या समाप्तीनंतर शांतिरत्न 11 डोंबिवली संघाची धावसंख्या 67 आणि 68 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो प्रवीण 11 खारघर संघाला. टॉस साठी दोन्ही टीम. दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण गटातील सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात वाकळण अ. दोन्ही टीमला वाकळण आणि सोनारपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित मंचावरती यावं. 6 ओव्हर 67 धावा आणि आता 6 ओव्हरमध्ये 68 धावांचा पाठलाग करावा लागेल तो प्रवीण 11 खारघर संघाला. विजय पावले शेवटचं षटक टाकलं. खरं तर 2 षटकांचा विजय पावलेचा आपण विचार केला तर त्यावरती जोरदार आक्रमण देखील झालं. शांतिरत्न 11 डोंबिवली संघ 67 धावा संख्या त्याने मात्र कुटलेले आणि 68 धावा संख्येचं लक्ष त्याने प्रस्थापित केलंय प्रवीण 11 खारघर संघाच्या विरोधात. थोड्याच वेळात दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय परिवर्तन. या पुन्हा एकदा जोडले जातील चंद्रकांतजी शेट्टे सर आणि IPL फेम कुणालजी दाते.
वर्ष आपलं संपूर्ण कुटुंब प्रेरित आहे क्रिकेटला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून 21व्या पर्वामध्ये आपण आहोत. साहसाचा महासंग्राम घेऊन आलेलो आहोत. भारतातली टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी लोकप्रिय स्पर्धा फक्त ₹1 प्रवेश फी मध्ये तुम्ही देताय. भरघोस पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात मारुती सुझुकी स्विफ्ट कार तुम्ही ₹1 मध्ये मालिकावीर म्हणून देता आणि त्याबद्दल हा तुमचा एक विशेष सन्मान, या संपूर्ण पाटील कुटुंबाचा एक विशेष सन्मान. वीर बजरंग शिरडोन या टीमचे भरत पाटील हे कर्णधार या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. वीर बजरंग टीम आपलं नक्कीच मनपूर्वक आभार. तुमच्या माध्यमातून भरत पाटील हा सन्मान, विनोदजी रतन पाटील त्याचबरोबर रमेशजी रतन पाटील साहेब माजी आमदार दादांचा सन्मान तुम्ही केलेला आहे. त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. हॅलो. आणि त्यानंतर मी विनंती करेन काशीनाथ काना पाटील आपला देखील एक विशेष सन्मान वीर बजरंग क्रिकेट क्लब शिरडोनच्या वतीने इथे केला जातोय. भरत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत आपल्या कल्याण डोंबिवली भिवंडी क्रिकेटमध्ये राजू दादांचा सन्मान म्हणून 79 म्हणजे 79 बाईक पुरस्कृत करणार हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेन विनोद दादा पाटील आपण देखील तिथे जॉईन व्हा. काशीनाथ काना पाटील यांचा सन्मान भरत पाटील आणि वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनच्या वतीने हा भव्य सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलं मनपूर्वक आभार भरत पाटील. आपण दिलेलं हे प्रेम आहे या पाटील कुटुंबावर, काशीनाथ काना पाटील यांच्यावर देखील खूप खूप धन्यवाद. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये आमचे सगळेच कार्यकर्ते कुपन्स वाटप तुमच्यापर्यंत करणार आहेत. एक बॉल नंतर त्याची माहिती देतोय. पहिलाच बॉल उलटा फटका सजवलाय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर हा बॅकवर्ड पॉइंटला स्विच हिटचा झेल टिपण्यात आलाय. पहिल्याच बॉलवर गडी गारत आणि ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ आयोजक जे आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. तुम्हाला प्रत्येकाला कुपन आज दिले जाणार आहेत. आज फायनल डे आहे आणि आज देखील या स्पर्धेमध्ये इथं बाईक जिंकण्याची मोठी संधी प्रेक्षकांना आलेली आहे. मालिकावीराची तर कार आहेच, त्याचबरोबर खुल्या गटामध्ये रॉयल एनफील्ड बुलेट आहे. परंतु प्रेक्षक राजांचं देखील स्वप्न इथे पूर्ण होईल. एका प्रेक्षकाला आज देखील एक बाईक मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये भारताचे माजी खेळाडू क्रिकेटपटू केदार जाधव यांचं देखील आगमन होणार आहे आणि सैराट फेम आकाश ठोसर हा अभिनेता देखील थोड्याच वेळामध्ये आपल्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला भेटण्यासाठी येतोय. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. इकडे मॅच महत्वाची आहे कारण एका बाजूला प्रवीण इलेव्हन खारघर पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला शांतीरत्न डोंबिवली पाहायला मिळते. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 68 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि ते लक्ष असताना पहिल्याच बॉलवर विकेट देखील आलेली आहे. परंतु दोन्ही टीम बॅलन्स आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात योगेश पेनकर आणि त्यांच्या जोडीला नवी मुंबईच्या दिवा कोळीवाडा ऐरोली परिसरातील एक जबरदस्त इन फॉर्म बॅटर. मात्र कालच हिंगोली या ठिकाणी देखील बेस्ट बॅटर पुरस्कार घेऊन इकडे आलेले आहेत असे आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार केणी यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू योगेश पेनकर यांच्या जोडीला. पहिल्याच बॉलवर विकेट, पहिल्याच बॉलवर दे धक्का. प्रवीण इलेव्हन खारघर या मॅच मध्ये लक्ष 68 धावांचं, फ्लड लाईट्स मध्ये 68 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट नक्की आहे. ओमी प्रकाश केनी भन्नाट फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये बॅटिंग करावी लागेल. फायटर जेटच्या बरोबरीने खेळत असताना योगेश पेनकर टीमचा लीडर, नेता, कर्णधार, तारणहार. काल देखील काय सामना रंगला. टीम ठाणे रायगडने तिथे लढत जिंकली. रेस्ट ऑफ इंडियाच्या विरुद्ध खेळत असताना योगेश पेनकरने तो मारलेला षटकार आठवा आणि आता त्याच्या समोर सरोज प्रामाणिक. सरोज तयार, दुर्गापूरचा खेळाडू, वेस्ट बेंगॉलचा. हा बॉल थोडासा बाहेर टाकलाय. काल सरोज नव्हता, आज सरोज दिसतो या टीम मध्ये, त्याच्यामुळे पॅक साईड दोन्ही टीम मातब्बर आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल.
भारतीय टेनिस क्रिकेटमधील दोन आघाडीच्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत, त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. कट टू कट फाईट होणार आहे. दबाव जसं पहिल्या डावात कृष्णा लवकर आऊट झाले, दुसऱ्या डावात एजाज लवकर आऊट झाले. मजा येईल मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय फलंदाज ओमी केनी. सरोज परत एक वेळा चांगली उसळी घेतली या बॉलवर. चांगला टेक ऑफ घेतोय बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये कटरचा वापर केला होता. स्लोअर वन वर बीट केलंय फलंदाजाला. ताताथैया नाचवलंय सध्या तरी सरोजने. सरोजचं हे ब्रह्मास्त्र आहे. गती परिवर्तन आणि कमी गतीचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि तेच या ठिकाणी केलं. आणि ओमी थोडेसे चाच पडले कारण गती कमी होती हे ओळखताच नाही आले या ठिकाणी. डॉट बॉल. 11 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथमताच 21व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खुल्या गटामध्ये सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. आदित्य 11 हा काशीनाथ काना पाटील साहेबांचा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल तो ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल. आदित्य 11च्या विरुद्ध खेळेल. मग तो संघ प्रवीण 11 खारघर की शांतीरत्न डोंबिवली याची चर्चा आता सुरू झालेली आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. या दोन्ही संघ ताकदवान आहेत. बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. प्रवीण 11 संघ हा डिफेंडिंग चॅम्पियन आहे. माजी स्थायी समिती सभापती राहिलेले आहेत प्रवीण शेठ पाटील हे जे खारघरचे नगरसेवक आहेत त्यांचा संघ आहे आणि गेले कित्येक वर्ष प्रवीण दादांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याही वर्षी त्यांचा संघ सेमी फायनलमध्ये आहे. परंतु अजून सामना संपलेला नाहीये. मजा येईल या मॅचमध्ये. शांतीरत्न 11 डोंबिवली हा विनोदजी रतन पाटील आणि अनंत पाटील त्यांचे सहाय्यक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच चांगली रंगेल. रंगतदार सामना होईल याच्यामध्ये शंका नाहीये. आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी 4 कूलरचा ड्रॉ केला जाणार आहे. त्याचबरोबर 1 बाईक दिली जाईल. रनआउटसाठी आपण पाहिलं की डिसिजन थोडासा पेंडिंग होता. क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग होते आणि त्याचमुळे नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून नॉट आउटचा निर्णय दिलाय. फुलर लेनचा बॉल होता. बीट करून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. चांगली सुरुवात सरोज प्रामाणिकने केली आहे. आज त्यांचा टीममधील समावेश याच करता झाला होता. एक एक खेळाडू या व्यावसायिक गटाच्या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. सरोजने आपली छाप सोडली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली. बॅटिंग टीमने वाईड आहे की नाही याकरता. लॉफ्ट केलाय यावेळेला. उंच गेलाय बॉल. तेवढ्यात जास्त अंतर मिळेल. मिताली राज कक्षामध्ये हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. माय हेवन सिक्सर. या खेळाडूची एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि म्हणूनच मागील 2 वर्ष धुमाकूळ घालतोय हा खेळाडू ओमकार केनी. ओमी केनी आणि एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. दबाव होता तो हटवलाय. आता दबाव सरोजवर टाकलाय. एवढा जबरदस्त फटका त्यांनी इकडे खेळलाय. बोल तयार. पुढचा बॉल. एक षटकार आलाय. हा क्रीजच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केलाय. पंचांकडे अपील होते. पंच सांगतात हा वाईड बॉल आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न चॉप करायचा होता बॅटरला. पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल आहे. अगदी कुरघुड्या केल्या जातात दोन्ही बाजूने. ओमीने एक मोठा फटका खेळला जरूर. दुसऱ्याच बॉलवर त्यांना बाद करण्यासाठीची रणनीती देखील बनवली आणि एक वेगवान परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि तो यशस्वी नाही झाला. जास्त बाहेर केला त्यांच्या. रिचेबल नाही टाकला बॉल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 8. परत एक वेळा उंच गेलाय बॉल. फिल्डर नाहीये. 2 फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 चौकार. आणखीन एक खूप चांगला फटका या ठिकाणी त्याला पाहिला मिळाला. पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत. दबाव सरोजने सुरुवातीला निर्माण केला होता आणि आता ओमकार केणी नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. लॉफ्ट केला अशा ठिकाणी जिकडे फिल्डर नव्हते. चांगला फटका. चांगलं टायमिंग. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय.
याच दरम्यान रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जनक, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दीपकदादा पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळाराम पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. 2 दीपक आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्याचमुळे ही क्रीडानगरी अजून प्रज्वलित होते. आपलं स्वागत आहे दीपक दादा या क्रीडा नगरीमध्ये. कालच त्यांच्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला होता. त्यांच्या स्पर्धेचा तो रेकॉर्ड होता 1,28,590 प्रेक्षकांचा. नक्की त्याच्या आम्ही एकदम जवळ गेलो होतो, परंतु खऱ्या अर्थाने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील एक मोठी स्पर्धा आहे नामदार उदय सामंत साहेबांची आणि सध्या दीपक पवार एकदम निकटवर्ती आहेत नामदार उदय सामंत साहेबांचे आणि ते इथे उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 13 धावा स्कोअरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक पहिलं. ओ चांगला फटका मिड ऑफ आतमध्ये, क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या दिशेने, हाय तो चौकार. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्कोअरबोर्डवर 17. या खेळाडूला जसा बॉल तसं उत्तर देण्याची सवय आहे आणि याही ठिकाणी पहा ही स्पर्धा खेळायला प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या ओमी मैदानात गेले आणि त्यानंतर तुटून पडलेले आहेत. एक वेगवेगळे स्ट्रोक या ठिकाणी खेळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला शांतिरत्न हा संघ सुद्धा बलवान आहे, कमबॅक करू शकतो. परंतु सुरुवातीला पडझड होऊन सुद्धा या षटकावर जर पाहिलं तर ओमी केनी हे नाव लिहिलं गेलं आणि धावसंख्या 17 झाली आहे. आता थोड्याच वेळात काही सन्मान देखील इथे केले जाणार आहेत. 3 ओव्हर नंतर आपण सगळ्यांनी आमच्या मेन स्टेजच्या समोर यायचं आहे. अंपायर जय पवार, सादिक राजापूरकर, हेमंत शेट्टी आणि सतीश कुरूप, स्कोरर अशोक पाटील, समालोचक प्रसाद परब, चंदू शेट्टे, समीर सोमनेन, लाईट अँड शेडसाठी विकी, टॉवर लाईटसाठी पप्पूबाई, चंद्रकांत फुटाणे, डीजे मास्टर हंस डीजे, स्पेशल इफेक्ट लाईट अजय पाटील, फायरवर्क समतभाई, ड्रिंक्स ट्रॉलीचे जे आमचे ड्रायव्हर आहेत सारथी आहेत आपण देखील या. त्याचबरोबर ग्राउंडसाठी जी खेळपट्टी ज्यांनी बनवली असे आकाश भोईर, संदीप फुटाणे, सँडी राज पाटील हे सगळ्यांचं योगदान आहे. त्याचबरोबर अनंत पाटील जे त्यांचे मार्गदर्शक आहेत. कहाणी फोटोग्राफी द कहाणी, स्पोर्ट्स फोटोग्राफी अमोल गायकवाड, त्याचबरोबर लाईव्ह अँड किड्स 70-70 स्पोर्ट्स तारीफ सय्यद, हेमंतजी बनियाल दिल्ली टीमचे संघ मालक जे सध्या शांतिरत्न 11 डोंबिवलीच्या नावाने खेळत आहेत. विशाल जितेकर सावली स्पोर्ट्स अँड 70-70, फोर स्पोर्ट्स मिस्टर आनंदभाई, पंडित गोरपेकर, सगळी पाण्याची व्यवस्था, सजावटची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सोमनाथ चौधरी आणि रघुनाथ पाटील यांनी केली. हाऊसकीपिंगची टीम, सिक्युरिटी टीम मधून एक, टँकर पाण्याची व्यवस्था रणजित पाटील, प्रवीण पाटील, दिगंबर काळन आणि तकदीर काळन यांची संपूर्ण टीम, बालाजी फ्लेक्ससाठी अजिंक्य जाधव, अल्टिमेट इव्हेंट्स मेकर्स पल्लवीजी नायर यांची संपूर्ण टीम. आपला सन्मान इथे केला जाईल 3 ओव्हर नंतर. बोल तयार, करण अंबाला, पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा, दिशा भरकटला असं दिसतंय. पंच सांगतात हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. त्याचबरोबर आपण याच्या अगोदर देखील उल्लेख केला होता, काना हे जे रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, काना बाय मसाला क्राफ्ट यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच जे खेळाडू आहेत सेमीफायनल साठी त्यांच्यासाठी लंच कुपन आहे. 4 प्रतिनिधींना घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि 6 एक नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे तिथे ते देखील बाय मसाला क्राफ्ट 6 तिथे देखील 16 खेळाडू तुम्ही घेऊन जाऊ शकता विजेता टीमचे. फुलर लेनचा बॉल होता, अपील केली आहे, परत एक वेळा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट इकडे कमबॅक करायचंय. पहिल्या षटकात धावा चांगल्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक कमबॅक करण्याचा प्रयत्न करण अंबाला करतायत. बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, या खेळाडूची बात न्यारी आहे आणि काय बॉल टाकलाय योगेश पेनकर यांच्या विरुद्ध. एवढ्या प्रचंड वेगात बॉल टाकला, बॉल कधी आला कधी गेला कळलं देखील नाहीये. आणि अशा प्रकारे डॉट बॉल आले तर शांतिरत्न देखील मॅचमध्ये येणार आहे आणि ते प्रयत्न करावे लागेल, कारण प्रेक्षकांना एक चांगली मॅच या ठिकाणी पाहिजे. परत एक भन्नाट यॉर्करचा प्रयत्न, आगीचे गोळे बरसवतोय. रेणुकाजी साळवी यांच्या माध्यमातून एक कुपन इथे देण्यात आलेले आहेत. काना आणि 6 या रेस्टॉरंटचे मॅन ऑफ द मॅच साठी देखील ते कुपन्स आहेत. विजेत्या टीमसाठी देखील 16 प्रतिनिधी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला तिथे डिनरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच्यावर सगळ्या टर्म्स अँड कंडिशन लिहिण्यात आलेल्या आहेत. त्या कुपन्सच्या बरोबर त्या सगळ्या गोष्टी वाचून तुम्हाला तिथे जावं लागेल. 4 प्रतिनिधी तुम्ही जाऊ शकता लंचसाठी मॅन ऑफ द मॅचचं कुपन मिळाल्यावर. टीमची धावसंख्या 18, कमबॅक झालंय. चांगला फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये तिथे कोणीच, हॅमर्ड केलाय, बॉल चालला एक टप्पा घेत वाईडिश लॉंग ऑफला. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 चौकार.
आणि आणखी एक यावेळेला मात्र चांगला फटका खेळला योगेश यांनी. शॉर्ट बॉल होता, हुक शॉटचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, लॉंग लेगला फिल्डर धावतायत, भरपूर अंतर कापायचंय, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन 4 धावा मिळतील. फायटर जेट योगेश पेनकर महाडचा राजा मैदानामध्ये बरसतोय. त्याच्या बॅटमधून आणखीन एक मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने 4. या 4 धावांनी पहिल्या 2 बॉलवर करण अंबाला यांनी दबाव निर्माण केला. ते दोन्ही बॉल अगदी यॉर्क लेनचे टाकण्याचा प्रयत्न राहिला. आता जर पाहिलं तर दोन्ही बॉल जर पाहिलं तर पाठीमागे टाकले, त्याचा फायदा योगेश यांनी घेतला. दोघांच्या विरुद्ध वेगवेगळ्या रणनीत्या केल्यात आणि दोघे आतापर्यंत यशस्वी झाले. धाव संख्या 26 आहे. 26 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पुढचा बॉल करण अंबालाचा. शॉर्ट बॉलचा वापर, बाउन्सर इथे टाकलाय. पंचांकडे अपील होते ती वाईट बॉलची, ती स्वीकारली पंचांनी, सांगितलं हा वाईट बॉल असेल. ज्या 2 बॉलवर धाव संख्येला त्याच्याही पेक्षा यावेळेला मात्र आणखी मागे बॉल घेतला आणि त्यांच्या विरुद्ध चांगलाच लढत रंगताना पाहायला मिळते. पहा, जास्त उसळी देण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे इकडे स्वैर चेंडू देखील घोषित करण्यात आलेला आहे. संघर्ष आणि संघर्ष पराकोटीचा दोन्ही टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. मॅच सुंदर मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. हो, चांगला रंगेल हा सामना. म्हणून तर या साहसाच्या महासंग्रामामध्ये एक वेगळी टॅगलाईन देण्यात आली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला यंदाच्या हंगामामध्ये साहसाचा महासंग्राम आणि साहस इथे दाखवणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने, हा देखील येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. 4 धावा मिळतील फायटर जेट योगेश पेनकरला. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी योगेश पेनकर करताना. यावेळेला हेलिकॉप्टर देखील उडवलं होतं. महाडचा रायगडचा हा फायटर जेट आज मात्र आपल्या या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालाय आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये योगेश पेनकर नावाचं वादळ घोंगावत आहे. फटके अफलातून येत आहेत त्यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 31 धावा और दुसरी आहे. कडक हेलिकॉप्टर फायटर जेट योगेश पेनकरच्या बॅटमधून. चेंज ऑफ पेस, गती काढली, परत एक वेळा पुल केला, डीप मध्ये फिल्डर येतोय. संस्कार, चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फायटर जेटचा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आतापर्यंत 33. 2 ओव्हरचा खेळ संपला. आमच्या मुख्य व्यासपीठावर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रमुख आयोजक दीपक दादा पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळाराम पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये आता 35 धावा करायच्या आहेत टीम प्रवीण 11 खारघरला, डिफेंडिंग चॅम्पियन्सला. यस, दीपक दादा पवार आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु इकडे पहिल्या 2 षटकांमध्ये कुणाल सर थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी निर्माण केला आहे. त्याचं कारण चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. ज्या वेळेला आपल्याला 68 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे जवळपास अर्ध काम 2 ओव्हरमध्ये झालंय. त्याचं कारण होतं ओमकार केणी, त्याचं कारण होतं या ओव्हरमध्ये योगेश पेनकर. परंतु काल ज्या पद्धतीने कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं ना, तसं कुणाला तरी शांतिरत्नासाठी कमबॅक करावं लागेल. एखादं चांगलं षटक, एखाद दुसरी विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा शांतिरत्नाला देखील आणू शकतील, परंतु ते करावं लागेल. दीपक दादा पवार आणि दीपकजी पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला दाखवण्यात येत आहेत आणि प्रितेश पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. आणि आपण पाहतोय दीपक दादा पवार म्हटल्यानंतर आदरणीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या अतिशय जवळचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यातल्या त्यात दीपक पाटील म्हटल्यानंतर नाईक कुटुंब नवी मुंबईचं त्यांच्या जवळचं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजेच काय तर संदीपजी नाईक, नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या जवळचं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे हे जी मंडळी आहेत ही क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी नेहमीच पुढे आलेली आहेत आणि नवी मुंबई प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणारी ही मंडळी आहेत आणि दोन्ही दीपकदादा सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आपलं सहर्ष स्वागत या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये, या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. धन्यवाद. जाऊया परत एक वेळा मॅचकडे, जिथे सामना रंगतदार होईल ही अपेक्षा होती, परंतु त्याच दरम्यान फायटर जेटच्या बॅटमधून मोठमोठे फटके आलेले आहेत आणि त्याला खूपच चांगली साथ दिली आहे ओमी केनीने. अविनाश राणा, बब्बू आलाय गोलंदाजीसाठी. रनआउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र फायटर जेट योगेश पेनकरने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फायटर जेट योगेश पेनकरला स्ट्राईक पाहिजे होती, कारण अविनाश राणा हा ऑफ ब्रेक खूप चांगला टाकतो हे माहिती आहे योगेश पेनकरला आणि म्हणूनच कदाचित तो प्रयत्न होता, परंतु शेवटी त्याला जावं लागेल. धावबाद होत असताना डगआउटमध्ये थोडी
ओव्हर नंतर सत्कारासाठी ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीचे श्याम पाटील आपण देखील उपस्थित राहायचे. आपल्या कलाकारासह एखादा कलाकार असला तरी चालेल. श्याम पाटील आपण असाल तर आपण या. ॲपल हॉस्पिटल कडून प्रणिता मॅडम आणि त्याचबरोबर राहुल ब्रदर आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचे. त्याचबरोबर RR हॉस्पिटलचे अमिनेश ब्रदर आपला देखील सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर गौरव बंधू तुतारी वादक आपला देखील सन्मान होईल. सगळं काही आलबेल असताना योगेश पेनकर यांनी थोडीशी घाई केलीच आणि त्यामुळे विकेट येताना पाहायला मिळालंय. आणि पुन्हा एकदा शांतिरत्नासाठी एक स्पार्क म्हणतात ना, तो पुन्हा एकदा निर्माण झालाय. मॅचमध्ये प्रवेश करण्याची संधी इकडे निर्माण झाली आहे, परंतु युवा बॅटर अमित नाईक मैदानात ओमी यांची साथ देण्यासाठी. हे सगळे सन्मान 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर केले जाणार आहेत. त्यामुळे सन्मानासाठी सगळ्यांनी आता मुख्य व्यासपीठावर यायचंय. आल्या आल्या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय सध्या आपण पाहिलं पहिला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर ओमी केनीला परत एक वेळा स्तब्ध ठेवले. अविनाश राणाने पलटवार होऊ लागलाय या मॅच मध्ये शांतिरत्न 11 डोंबिवलीकडून. यस, आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी. मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करायचा याच्यासाठीचा अविनाश राणा यांचा प्रयत्न आपण पाहतोय. तिसरा बॉल अविनाश राणा बब्बूचा. परत एक वेळा बॉल फिरवलाय, हुक शॉट मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, क्लिअर करून जाईल. राहुल द्रविड स्टँड मध्ये, माय हेवन सिक्सर. एक वेगळाच क्लास आहे, वेगळंच टॅलेंट आहे. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि दबाव आता पुन्हा एकदा गोलंदाजावर नक्कीच निर्माण केलाय. ओमकार केनी, ओमी केनी गेल्या 2 वर्षात सगळ्यात जास्त चर्चित आलेल्या खेळाडूंपैकी एक नाव सध्या बॅटिंग करते. नवी मुंबईचे खेळाडू आहेत आणि यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट. नुकतीच रत्नागिरीची स्पर्धा, रोह्याची स्पर्धा, अमरावतीची स्पर्धा, बुलढाण्याची स्पर्धा, जुन्नरची स्पर्धा अक्षरशः गाजवल्या या पठ्ठ्याने. परत एक वेळा दिशा देण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला फिल्डर आहे, डॉट बॉल येतो एक षटकाराला, त्याच्यानंतर तो डॉट बॉल, परत एक वेळा डॉट बॉलचा दबाव बनताना पाहायला मिळेल. विजय गडवाली देखील या टीमकडे हे विसरून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे स्पर्धेमध्ये, अविनाश राणा हा देखील एक्स फॅक्टर ठरू शकतो, कारण त्याने 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. धावा झाल्या 39. या मॅचमध्ये टार्गेट आहे 68 धावांचं. सामना आता रंगू लागलाय, फुलू लागलाय. पुढचा बॉल रनअप मध्ये हलकासा व्यत्यय आलाय, थांबलाय. इथे विचार करतो एक्झॅक्ट कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करू समोर ओमी केनीला. धावा झाल्या 39, 39 रन. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. दुमदुमून गेली आहे ही क्रीडा नगरी. शॉर्ट बॉल आहे, जागेवरूनच उचललाय बॉल, कव्हर्सला फिल्डर येत आहेत खाली, झेल खाली आणि हा झेल टिपला जाईल. ओमी केनी आउट होतोय. विकेट मिळाली आहे अविनाश राणाला. ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. तो सध्या लेझरच्या माध्यमातून आपण पाहतो. आज एक सकाळी उठल्यानंतर या ग्राउंडवर आल्यानंतर एक रील पाहिली. पाकिस्तानला चांगलंच ट्रोल केलं जात आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने आपण काल जो लाईट शो केला, पाकिस्तानमध्ये एका स्टेडियमचं अनावरण झालं, तिथे एक लाईट शो झाला आणि त्याच्यानंतर तिथल्या लाईट शो पाहिल्यानंतर एकाने एडिट करत असताना आपला लाईट शो त्यांना दाखवला आणि टॅग केलंय पाकिस्तान क्रिकेट बोर्डला की पहा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये असा लाईट शो होतो. त्याच्यामुळे नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या आयोजकांसाठी. अव्वल दर्जाचा लाईट शो जगाला दाखवून दिलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आयोजक. जय दुर्गा माता. क्रिकेट मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या देशाची बातच न्यारी आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या टेनिस क्रिकेटची तर आणखी निराळी बात आहे. आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतोय. ओमी केनीसाठी बॉलिंगला आले होते अविनाश राणा आणि ओमीने थोडीशी घाई जशी योगेश यांनी केली ना, ओमीने सुद्धा केली.
चांगल्या स्थितीत आणलं जरूर, परंतु ते त्याच ओव्हरमध्ये बाद सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे इकडे मॅच अजूनही ऑन आहे. कारण 19 बॉल 29 इकडे काही होऊ शकतं. शांतिरत्न या विकेटमुळे पुन्हा एकदा मॅचमध्ये ते सुद्धा आलेत. वैभव पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. आपले सहर्ष स्वागत आहे दादा या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. हे संपूर्ण कुटुंब आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावर. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. बब्बू चांगली गोलंदाजी करतोय, नुकतीच विकेट आली आहे. या मॅच मध्ये तो दबाव बनवू शकतो. रजत मुंडे आता आलाय भन्नाट टच मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. रजत हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने पंच केलाय. बॉल कव्हर्सला जाईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ आता इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 39. नंतर आता एक धाव वाढते. 40 धावा झाल्यात आणि धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत अजूनही 28. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता. मी ढोलकर आणि 28 धावांची आवश्यकता. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण इलेव्हन खारघर एका बाजूला आहेत, ते सध्या बॅटिंग करतायत आणि गोलंदाजीसाठी शांतिरत्न डोंबिवली या संघाला आपण पाहतोय. व्यावसायिक गटातील सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने शहरी गटामध्ये व्यावसायिक गटामध्ये आदित्य इलेव्हन अंतिम फेरीत दाखल झाली आहे, परंतु आता त्यांच्या विरुद्ध फायनल खेळणार कोण हे मात्र अजूनही बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. कुणाल सर आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती म्हणजे 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि अजूनही या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. दृश्य या क्रीडा नगरीचं विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. ही मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मागील 21 वर्षामध्ये हजारो लाखो क्रीडाप्रेमींनी या ठिकाणी आले, या स्पर्धेचा आनंद घेतला आणि कित्येक खेळाडूंचे स्वप्नही पूर्ण झाली, कित्येक गावांची स्वप्न पूर्ण झाली. व्यावसायिक गटातील कित्येक खेळाडू भारतभरातून या ठिकाणी आले. या स्पर्धेने त्यांना एक नाव लौकिक दिला आणि त्याचमुळे हे टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व आणि ही संपूर्ण विश्व आणि त्याची दखल घेण्यासाठी भाग पाडलेला आहे या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि म्हणूनच चर्चा होत असते या सर्वच खेळाडूंची, ज्या पद्धतीने ते खेळतात, प्रामाणिक प्रयत्न करत असतात. साहसाचा महासंग्राम यावर्षी एक वेगळी टॅगलाईन आणि ते साहस येते, ते धाडस येते सगळेच खेळाडू दाखवताना आपल्याला पाहायला मिळालेत. विजय गडवाली, यस विजय गडवाली यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली गेलेली आहे. रजत मुंडे माघारी परतावं लागणार आहे. या ठिकाणी मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. आणखीन एक धक्का इकडे बसतोय. विकेट. भूमिक इलेव्हन गंधारीचे मालक विकी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रवीण इलेव्हन खारघरला हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तत्पूर्वी
आपला एक्का तेव्हाच दाखवायचा असतो ज्या वेळेला समोरचा राजा काढतो, आणि यावेळेला आपण पाहिलंय हा ट्रम्पचा एक्का आहे, ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की अजूनही एक्स फॅक्टर बाकी आहे या मॅच मध्ये, आणि तो खेळाडू म्हणजेच विजय गडवाली आहे. या स्पर्धेमध्ये त्याने प्रत्येक वेळेला सामन्याला कलाटणी दिली, आणि ही क्रीडा नगरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. बर्ड आय व्ह्यू म्हणजेच पक्षाच्या डोळ्यातून ही क्रीडा नगरी कशी काय आपल्याला पाहायला मिळेल याचं दृश्य, विहंगम दृश्य टिपलं गेलेलं आहे, आणि सध्या त्याचं टेलिकास्ट होतंय आपल्या स्क्रीनवर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कौतुक व्हायला पाहिजे, अप्रतिम दर्जाचं टेलिकास्ट, आणि त्यातल्या त्यात ही क्रीडा नगरी हे विहंगम दृश्य संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्या समोर प्रसारित केलं जात आहे. विजय गडवाली ब्रेक थ्रू दिलाय मॅच मध्ये, परत एक वेळा कलाटणी घेत असताना शांतिरत्न डोंबिवली. विजय गडवाली पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना आपली उपलब्धता सिद्ध करतात. या खेळाडूने दिल्लीच्या मालिकावीर म्हणून गोलंदाजीच्या जोरावर 4 व्हीलर सुद्धा जिंकलेली आहे. बॉलिंगसाठी येत आहेत या वेळेला. पहिला बॉल नितीन माटुंगे यांच्यासाठी खेळलाय, मात्र या ठिकाणी ऑन साइडला एक धाव घेतली, दुसरीचा कॉल, आणि अतिशय जलद गतीने 2 धावा या ठिकाणी अमित नाईक आणि नितीन माटुंगे कोल्हापूर दोघांनी पूर्ण केल्या. इकडघरचा अमित नाईक तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी तडका आणि ठसका देण्यासाठी नितीन माटुंगे मैदानामध्ये आलेले आहेत. सध्या तरी आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली, 2 धावा इथे वसूल केल्यात. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 42, या मॅच मध्ये 68चं लक्ष आहे. मॅच मध्ये मजा येईल. प्रत्येक बॉल नंतर समीकरण 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विजय यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. अमित एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे, आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आता एका बॉल नंतर समीकरण बदलताना पाहायला मिळतील. कधी सामना डोंबिवलीला राहील, कधी सामना खारघरला जाईल. 15 बॉल 25. हो, चांगली रंगतदार लढत पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये 25 करायचे आहेत, म्हणजेच काय ते 10 धावांचा डिफरन्स आहे बॉल आणि धावांमध्ये. तो महत्वाचा डिफरन्स, आणि याच्यासाठी तर विजय गडवाली जाणला जातो. विजय गडवालीने असे डिफरन्स असलेले सामने जिंकून दिलेत. ताई पॅकर्सच्या विरुद्ध सामना आठवा, 2 ओव्हरमध्ये 20 पाहिजे होत्या, त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा ठेवल्या, फक्त 4च धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या, आणि म्हणूनच हा या टीमचा सगळ्यात महत्वाचा गोलंदाज आहे. 15 बॉल 25 धावा. परंतु फलंदाज देखील कमी नाहीयेत, प्रतियश खेळाडू आहेत दोघे देखील. ओ हो, हा बॉल कळलाच नाही, टप्पा पडतोय, टर्न होतोय, जातोय यष्टीरक्षकाकडे. काय केलं, काय टाकला बॉल, कळायला मार्ग नाहीये. टप्पा पडतोय आणि बॉल स्विंग होत असताना किंवा वळत असताना कीपरकडे जातोय. कुणाल सर, फुटवर्क नव्हतं, ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज झाला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, आणि त्याचमुळे तिथे कुठेतरी आपण पाहिलं अपील करताना देखील पाहायला मिळालेला होता गोलंदाज. चांगला सामना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नप्रभाताई योगिता वहिनींना सध्या दाखवलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रेमाताई आपलं देखील सहर्ष स्वागत, आणि सुवर्णा वहिनींना देखील दाखवण्यात आलं. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव मिळेल. आणि त्यातल्या त्यात आदी आणि सिद्धी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ताई आपलं देखील सहर्ष स्वागत, आणि आदित्य दादा आपलं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. 44ला 4 अशी परिस्थिती, आणि सध्या आकड्यांचा खेळ सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. वैभव पाटील तिथे उपस्थित आहेत. वैभव दादा आपलंही स्वागत आहे. रोहित पाटील तिथे उपस्थित आहेत, आपलंही स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. वेगवान फटका नितीन माटुंगेचा जाताना पाहायला मिळेल सीमारेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय, येतोय मुक्ता चौकार. साठी चौकार आलाय, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 48. म्हणजेच काय 12 बॉलचा खेळ शिल्लक, आणि 12 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. यस, 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता.
जे षटक होतं ना विजय गडवाल यांचं खूप चांगलं राहिलं. जरी चौकार शेवटच्या बॉलवर आला असेल, फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 12 चेंडूमध्ये 20 धावा. प्रचंड घमासान पाहायला मिळत आहे. प्रश्न हाच आहे, कोण जिंकणार ही मॅच? शांतीरत्न डोंबिवली जिंकणार की प्रवीण 11 खारघर जिंकणार? हा प्रश्न या ठिकाणी आहे. शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला प्रश्न पडलाय, या वर्षी आदित्य 11च्या समोर फायनल कोणती टीम खेळणार हेच या ठिकाणी बाकी आहे. यस, या ठिकाणी माजी आमदार रमेशदादा पाटील यांना देखील आपण पाहू शकता. मॅचचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. या स्पर्धेचा त्यांच्या सहकार्यांच्या समवेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बॉलिंगसाठी येताना पाहिलं मिळत आहेत आपल्याला करण अंबाला. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आहे तेच येत आहेत हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील खेळाडू, ज्यांना सध्या तरी टेनिस क्रिकेटचा वन साइड हिरो म्हटलं जातं. परंतु दोन्ही बॅटर आपल्या महाराष्ट्रातील देखील काही कमी नाही आहेत. अमित नाईक, एकटघर गाव, तालुका उरण, जिल्हा रायगड, आणि समोर कोल्हापूरचे नितीन माटुंगे. वेगवान बॉल टाकलाय, समोरच्या दिशेने खेळलाय, एक धाव तर घेतली गेली आहे. 2 खेळाडू त्या ठिकाणी येतात, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. मुक्ता चौकार. चांगला कडक फटका स्ट्रेट मारलाय, गॅप मध्ये गेलाय, भरपूर अंतर कापत आला लॉंग ऑफचा खेळाडू, परंतु ताकद होती या फटक्यामध्ये आणि त्याचमुळे दम होता. आणि त्याचबरोबर हा चौकार अमित नाईक याच्यासाठी जाणला जातो. पहा, टायमिंग प्रॉपर जुळलं आणि सरळ 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 बॉल चालला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न केला, 2 फिल्डरला हुलकावणी दिली या बॉलने आणि सीमा रेषा गाठली आणि हा येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदर ने 4. आता समीकरण बदललंय, 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 16 धावा करायचे आहेत. 11 चेंडू 16 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी छोटंसं गाव आहे एकटघर. गावची टीम सुद्धा नॉर्मली बनत नाही, परंतु या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं सातत्याने आणि मागील 2-3 वर्षामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वर्णी लागली. याची त्याचं कारण आहे त्यांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी रंगाला येताना पाहायला मिळाली. अमित नाईक आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळू लागले. कमबॅक आता करण यांना करायचंय. बिग हिट, फुल टॉस बॉल होता आणि बॉलला मात्र भिरकावून दिलंय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय माहेवन षटकार. आणि यॉर्करला इथे फसलत असताना सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस मध्ये परावर्तित झाला. चुकीला माफी नाही हेच सांगितलंय अमित नाईक. करतोय एअर स्ट्राईक आणि त्याच्या बॅट मधून हा आलाय माहेवन सिक्सर. या षटकाराच्या मदतीने रन बॉल इक्वेशन आलंय. 10 बॉल मध्ये फक्त 10 धावा करायच्या आहेत प्रवीण 11 खारघर डिफेंडिंग चॅम्पियनला. कमबॅक करावं लागेल त्यासाठी गोलंदाजांना. यावेळेला वेगळा फटका खेळलाय, या खाली क्षेत्र निवडलंय अमित नाईक यांच्या बॅट मधून. अल्टी पलटी चौकार येताना पाहायला मिळतोय. मुक्ता कंट्रॅक्टिंग टुगेदरनेस 4. ओहो, या वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात मात्र खेळाडू या ठिकाणी बाद होतील. नाराज आहेत नितीन त्यांच्यावर, परंतु त्यांचं काम त्यांनी केलंय. कमी चेंडूत जास्त धावा केल्या. सामना समाप्तीच्या मार्गावर. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, फुलर लेनचा बॉल होता आणि त्याच्यावरती विकेट आली आहे. फलंदाजाला बाद घोषित केलं पंचाने. अमित नाईक परतलाय. या मॅच मध्ये सध्या तरी वर्चस्व आहे. टाळ्यांचा गजर होईल अमित नाईक साठी. वेल प्लेड अमित नाईक. अफलातून बॅटिंग त्याने साकारली. या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना दबाव बनवला विरोधी टीमवर. शांतीरत्न डोंबिवली आणि आता धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 62. मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच मध्ये प्रवेश होऊ शकतो आणि ते करावं लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. साताऱ्याचं नाव, राजधानी साताऱ्याचं नाव ज्या खेळाडूने देखील लोकप्रिय केलंय, असे साताऱ्याचे एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
भूषण गोळे. टेनिस क्रिकेट विश्व किंवा लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव चर्चेत आहे सध्या. भूषण गोळे तेच येतात बॅटिंग करण्यासाठी. मॅच जवळ गेली आहे परंतु जिंकली गेलेली नाहीये, त्यामुळे करण अंबाला कसं कमबॅक करणार हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अजूनही 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओ यावेलो काय जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न झाला. अगदी कॅच पकडण्याची संधी होती, प्रयत्नही झाले, कॅच नाही झाली. 1 रन येते. कौतुक व्हायला पाहिजे विकेट कीपरचं. सुपर नाही आहे ज्या पद्धतीने हा बाउन्स घेत चालला होता बॉल, आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन हुड्डा उडता नवीन पाहायला मिळाला. स्वतःला स्ट्रेच केलं, शेवटच्या क्षणाला बॉल निसटला नवीन हुड्डाच्या हातातून, आणि शेवटी आपण पाहिला हा कॅच ड्रॉप होत असताना जीवदान मिळालंय भूषण गोळेला. भूषण मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितीन माटुंगे एका बाजूला आहेत, एक साताऱ्याचे खेळाडू आहेत, एक कोल्हापूरचे खेळाडू आहेत, परंतु समोर हरियाणाचे अंबालाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. अजूनही 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5. मॅच संपलेली नाहीये, घमासान सुरू आहे. करण अंबाला कमी गतीने बॉल टाकला आणि या वेळेला कोणती चुकी होणार नाहीये. फसवलंय त्या ठिकाणी नितीन माटुंगे यांना. ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही हेच या ठिकाणी सांगितलंय करण यांनी. मॅच ऑन आहे. आता मात्र मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. 6 मध्ये 5. आणि गोलंदाजीसाठी परत एक वेळा विजय गडवाली येईल का हा देखील प्रश्न आहे आता या मॅच मध्ये. कारण सरोज प्रामाणिकने इथे 1 ओव्हर टाकलेला आहे, करण अंबालाने 2 षटकं टाकलेली आहेत, विजय गडवालीने 1 षटक टाकलं आणि अविनाश राणेने मध्यंतरी 1 षटक टाकलंय. त्याच्यामुळे तो पर्याय आहे, तो ऑप्शन आहे विजय गडवालीकडे. आता ते जातील का याच्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. आणि विजय गडवालीने जर हा सामना फिरवला तर नक्कीच चर्चा राहील या स्पर्धेची. शेवटचा बॉल जो होता तो कटरचा वापर केला आणि पडल्यानंतर नक्कीच कटर पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातात गेला आणि करण अंबालाला यश मिळालंय. मागचा सामना देखील चंदूजी असाच रंगला होता ज्यावेळेला आगासन टीमने ती बाजी मारली होती, आणि हाही सामना असाच रंगतोय जिथे 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 5 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. ही स्पर्धाच अशी आहे, शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही मॅच सोडायला तयार नाहीये. फाईट इकडे करावी लागते, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागते. आमची संपूर्ण आयोजन कमिटीची टीम देखील ही मॅच पाहते. ही मॅच जबरदस्त. एका बाजूला शांतीरत्न संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रवीण 11 खारघर हाही बलवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा शांतीरत्नाला मॅच मध्ये आणू शकते, तर एखादा मोठा फटका, आलेल्या धावा प्रवीण 11ला देखील मॅच मध्ये आणू शकतात. मुकाबला सुपर डुपर हिट झालाय, शेवटच्या ओव्हर मध्ये गेलाय. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, परंतु गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा विजय गडवाली दिल्ली. मोठ्या प्रमाणावर जवळपास 36-37 हजार प्रेक्षक युट्यूबला 70 वर देखील जुडलेत. शेवटची ओव्हर, पहिला बॉल फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर नव्हते. 1 धाव तर घेतली आहे, दुसरीचा कॉल, आणि काय जलद गतीने धावलेले आहेत. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात, म्हणजेच काय आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. वड मॅच. पहिलाच बॉल थोडासा हवेत होता आणि तिथे कोणताच फिल्डर नव्हता. कव्हर पॉइंटच्या दरम्यान तिथून बॉल टर्न झाला आणि तिथून 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. परंतु विजय गडवाली सहजासहजी सामना सोडणार नाहीये. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 बॉलमध्ये 3 धावा करायच्या आहेत, आणि जर सामना बरोबरीत सुटला तर खुल्या गटामध्ये सुपर ओव्हर मॅच टाय ब्रेकर असणार आहे. यस, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या त्या दोन्ही खेळाडूंनी. अगदी सुप्रीमो चषकातील देखील खेळी आठवते भूषण यांची. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. एकाला धावा वाचवायच्यात, एकाला धावा करायच्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 धावा करायच्या आहेत, कमी आहेत, परंतु कराव्या तर लागणारच आहे. पाहूया काय होईल. गोलंदाजाला डॉट बॉल टाकायचा आहे. या वेळेला पुढे सरसावले, स्ट्रोक पात्र खेळताना पाहायला मिळाले. मॅच नाही संपली, चुरस ऑन आहे अजूनही. काय मॅच चालली आहे कुणाल सर. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट. मॅच ऑन आहे. 7वी विकेट गमावली आहे. 3च खेळाडू आता डगआउट मध्ये आहेत. बॅटिंग करणारा संघ प्रवीण 11 खारघर साठी 7 फलंदाज बाद झाले आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, ज्यावेळेला तुमचा बादशाह तुम्ही काढता त्यावेळेला तुमच्याकडे तुरुपचा एक्का पाहिजे, आणि या टीमचा हा एक्का आहे, ट्रम्प कार्ड आहे. त्याच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल टिपला गेला. विकेट आलेली आहे. विजय गडवाली मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. भूषण गोळेचा खेळ संपलाय आणि आता या मॅच मध्ये परत एक वेळा कहाणी बदलली आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही 4 आणि धावा करायचे आहेत 3.
4 चेंडू 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला शांतीरत्न डोंबिवली, एका बाजूला प्रवीण 11 खारघर. काय चुरस रंगताना पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहतोय. याला म्हणतात मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, 21 वर्ष अभिमानाची. आज मात्र अंतिम टप्पा याही मॅचचा आलाय. कुणाल सर, इकडे शेवटच्या क्षणापर्यंत हार कुणालाच पाहिजे नसती. विजयासाठीचे प्रयत्न होतात आणि तोच विजयाचा जल्लोष आणि मग तो झेंडा आणि त्या पताका मिरवल्या जातात या साहसाच्या महासंग्रामामध्ये. आणि आता तो क्षण आलेला आहे. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण जिथे एक संघ विजयाचा जल्लोष करेल. डिफेंडिंग चॅम्पियन खेळतात शांतीरत्न 11च्या विरुद्ध. बॉल शिल्लक आहे 4-4 मध्ये धावा करायचे 3, परंतु विकेट शिल्लक आहेत फक्त 3, कारण 7 विकेट गमावलेले आहेत प्रवीण 11 खारघरने. परत एक वेळा शांतता डगआउट मध्ये पाहायला मिळते, कारण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. धीरज भोईर नवी मुंबईचे टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहेत. धारावे गावचे गोलंदाजीसाठी दिल्लीचे गोलंदाज आहेत. 4 चेंडू 3 धावा. 3 धावा कमी वाटत असतील, परंतु आता त्याची लांबी 3 किलोमीटर झाली आहे. परंतु दोन्ही टीम जबरदस्त आहेत. चांगला होईल सामना. हो, हाई चेंडू टप्पा पडतोय. त्यानंतर गरकन वळत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. आणखीन एक जबरदस्त सामना. कुणालजी, मॅच बसून कॉमेंट्री करायची राहिली नाहीये. 3 बॉल 3 धावा. मी आपसुकच उभा राहू शकतो माणूस या कंडिशन मध्ये, कारण कालपासून असे सामने होत आहेत. घशाचा देखील इन्शुरन्स काढायची वेळ आली अशी परिस्थिती झाली या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने आता आपण पाहतोय परत एक वेळा हा सामना रंगतो आपल्या समोर, कारण 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच आवडली का? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्याच पाहिजेत. अफलातून सामना, अफलातून क्रिकेट पाहिजे. याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत हार मंजूर नाहीये या क्रिकेटमध्ये. कुठे जाणार सामना? डोंबिवलीला राहणार की खारघरला जाणार, तेच बाकी आहे या ठिकाणी. गोलंदाज फलंदाज, एका बाजूला धीरज, एका बाजूला विजय. याही वेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल टर्न होताना पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाईड बॉल आता चेक केला जाणार आहे. टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे वाईड बॉल साठी. इज दॅट अंपायर रिव्ह्यू? अंपायरने घेतलाय ना? पंच, त्यांना विचारा अंपायरला. अंपायर तुम्ही घेतलाय ना? सांगत चला. हा, धन्यवाद. अंपायर रिव्ह्यू आहे, अंपायरने घेतलेला आहे आणि आता ती चर्चा होईल. ही आपली संपूर्ण आयोजक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे काशीनाथ काना पाटील यांच्या बरोबरीने सगळेच तिथे उपस्थित आहेत. भरत पाटील उपस्थित आहेत, दीपेश गीत तिथे उपस्थित आहेत, उदय मुंडे, दत्ता चौधरी तिथे उपस्थित आहेत, राजेश पाटील तिथे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम तिथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंकलेश काळन, दिगंबर काळन, इंद्रजित काळन. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच काय एक धाव मिळेल इथे, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तो प्रयत्न झालाच नाही रनआउट करण्याचा. हा फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलाय, त्याच्यामुळे एक धाव येते आणि आता 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. वाह, आता मात्र जे प्रेक्षक देखील उत्कंठा बसले असतील ते उभे राहिले असतील. या मॅचला कोण जिंकणार? 70-70 स्पोर्ट्स वर देखील गर्दी झाली आहे. मॅच नाही संपली आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागले असतील. असा सामना आपल्या भेटीला येताना पाहिला मिळालेला आहे, कारण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 धावा करायच्या आहेत. एकाला बॉलला मात्र बॅटने धाव करायची आहे, एकाला मात्र बॉल हातात असताना बॅटरला थांबवायचं आहे. आहेत रथी महारथी दोन्ही बाजूला, परंतु आज जो खेळणार, या वक्ताला, या टाइमाला जो खेळणार तोच विजयी होणार, तोच फायनल गाठणार. या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये फायनल गाठणं कुणालजी सोपी गोष्ट नाहीये. प्रचंड मेहनत करावी लागते. विजेता तोच असतो जो संघर्ष करतो. संघर्षाचं मैदान आहे, साहसाचा महासंग्राम आहे. संघर्षात अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. तब्बल 45,000पर्यंत प्रेक्षक युट्यूबला ही मॅचचा आनंद घेत आहेत. रणनीत्या तर दोन्ही बाजूला चाललेल्या आहेत.
आणि धाकधूक दबाव दोन्ही बाजूला आहे. जो हटवणार तो विजयी होणार. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक आनंद घेतात. 2 चेंडू 2 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर विजय पावले, एका बाजूला विजय गढवाली. 2 विजय आमने सामने. आणखीन एक चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी गॅप मध्ये जाताना पाहायला मिळतोय. फटका फसला होता परंतु बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने निघालाय. विजय पावले या ठिकाणी विजय मिळून देतात आपल्या टीमला. प्रवीण 11 खारघर अंतिम फेरीमध्ये दाखल होते. परंतु काय सामना झालाय, काय मॅच झाली आहे. शांतिरत्नने दिलेली लढत देखील लाजवाब होती. कुणाल सर, फक्त खेळाडू आतमध्ये जातील ही विनंती आहे. खेळाडू आतमध्ये जातील आणि तिथे जल्लोष करू शकता. फक्त खेळाडू, बाकी जाऊ नका कोणी. यस अफजलभाई तुम्ही देखील, सगळ्यांना विनंती आहे. फक्त खेळाडू मैदानामध्ये सेलिब्रेशन करतील. आणि हा सामना जिंकत असताना प्रवीण 11 खारघर डिफेंडिंग चॅम्पियन आता या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन टीम प्रवीण 11 खारघर. वेल प्लेड बॉयज, खूप चांगला खेळ त्यांनी केला आणि या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये संघ दाखल होते. चला फक्त खेळाडू आतमध्ये असतील. येलो टी शर्ट नावं घ्यायला लावू नका प्लीज. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वेळेवर येऊन 6 बॉलमध्ये 15 धावांची खेळी करणारा एकटघर गावचा अमित नाईक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हॅलो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित नाईक याला इथे दिला जाईल. अभिनंदन. महत्वाच्या क्षणी तो मैदानामध्ये गेला. 6 बॉलमध्ये 15 धावांची खेळी
त्यांनी ते साकारले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता अमित नाईक याला इथे दिला जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. उद्योगपती तुषार मात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय. अभिनंदन, ही मानाची सन्मानाची ट्रॉफी सर्वप्रथम. त्याचबरोबर पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश सोनी साहेब यांच्या वतीने हा